माऊली नमस्कार. आज आपण महिला दिनानिमित्त ग्रामीण भागातील महिला वाडा या ठिकाणच्या शुभांगीताई पाटील आहेत. ताई नमस्कार. आज आपण ज्या गणवेशामध्ये मी तुम्हाला पाहतोय खाकी, त्याला अख्खं गाव घाबरत होतं. बरोबर आहे. आणि त्याचा स्वाभिमान तुम्हाला इथपर्यंत घेऊन आला आणि त्याचा अभिमान वाटतो तुम्हाला. याबाबत तुम्हाला प्राऊड फील कसं होतंय? मला प्राऊड फील यासाठी होतंय की आज कुठेही जरी मी गेले तरी म्हणजे जेव्हा मी सिव्हिल वर असते आणि युनिफॉर्म वर असते त्यामधले दोन असे फरक होतात की ज्यावेळेस सिव्हिल वर जाते ना त्यामुळे मला ओळखणारे भरपूर आहेत, पण असं म्हणजे त्यावेळेस मला कोणी इम्पॉर्टन्स देत नाही जास्त. पण ज्यावेळेस मी युनिफॉर्म वर जाते तेव्हा मलाही असं प्राऊड फील होतं आतमधून की मी काहीतरी वेगळी आहे, त्या सगळ्यांपेक्षा मी वेगळी आहे. आणि जे मला सिव्हिल वर नाही मान सन्मान जे प्रकारे असतो ते यांनी मला खूप मिळवून दिलाय. छान, म्हणजे खरंच अभिमान वाटतो, प्राऊड फील होतं मला याच्यावर की मी सगळ्यांपेक्षा फार वेगळी आहे. वाह क्या बात आहे. आणि असं म्हटलं तर माझ्या माहेरी आणि सासरी दोन्ही इकडे मी पहिली पोलीस आहे. वाह क्या बात आहे. त्यामुळे आणखीनच म्हणजे असं नाही का काहीतरी वेगळं होतं. आताही माझ्या अंगावर शहारे आलेत की मी फार वेगळी आहे. नाही खूप छान, कारण ह्या गोष्टीला परिधान करण्यास फार मोठं बळ लागतं आणि ते बळ स्वीकारल्यानंतर त्याशी लढण्याची ताकद निर्मित ती धाडस म्हणजेच पोलीस आहे, बरोबर का नाही? आणि मग या पोलीस स्वीकारल्यानंतर तुमचं लग्न आधी झालं का नंतर? नंतर आधी झालं. आधी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आपण जॉईनिंग कशा पद्धतीने केली? लग्न झाल्यानंतर म्हणजे संसारामध्ये तर मी अशी पण रुळून गेले होते. 2008 मध्ये माझं लग्न झालं आणि मग 2009 ला मुलगा झाला. परंतु अशी आतमध्ये कुठेतरी खंत होती की आपण जे लहानपणापासून पाहिलं होतं स्वप्न ते आपलं अधुरं राहिलंय. म्हणजे त्या गोष्टीने नाही का मला असं फील व्हायचं की काहीतरी राहिले बाकी मला आयुष्यात. मी खूप काही केलं, सगळीकडे जॉब करूनही पाहिले, पण जे मला हे आतून जी फिलिंग यायची ना ती तर कुठल्याच जॉब मध्ये आली. तुम्हाला यामध्ये सहाय्यता कोणी केली? माझ्या मिस्टरांनी. वाह क्या बात आहे. त्यांनी त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे मला. त्यांनी म्हणजे जे करायचंय ते कर, तू जातीये ना पुढे जा, म्हणजे त्यांचा एक असा खंबीर पाठिंबा आहे मला की तू कर, तू काही करू शकते आणि तू कर. क्या बात आहे. अजूनही त्यांचं असंच आहे. म्हणजे खरंच बरं का, पुणे तिथे काय उणे, जेव्हा खंबीरपणे पाठराखण भेटली आणि तेव्हा आपण ती पाठराखण कधी पूर्तता केली? 2013 मध्ये. 2013 मध्ये जेव्हा तुम्ही पाठराखण पूर्ण करताना तुम्हाला मुलबाळ होते का? मुलगा होता. छान, म्हणजे आज विशेष आहे की ह्या ताईंनी मुलगा असताना सुद्धा त्या विषयाकडे डायरेक्ट मला खाकीच निवडायची आणि ती स्वीकारली, ही फार अभिमानास्पद बाब आहे. कारण यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी जॉईनिंगला जावं लागलं त्या ठिकाणी मूल आणि संसार ह्या दोन्हीची ताळमेळ कशी बसवली? तसं म्हटलं तर नवऱ्याबरोबर माझे सासू सासऱ्यांनी मला सपोर्ट केला. मी भरती झाली त्यावेळेस मुलगा माझा 3 वर्षाचा होता आणि त्यात सिझर झालेलं होतं पहिलेच. त्यामुळे सगळे म्हणायचे नाही का सिझर झालंय, भरती करतीये, नको करू, उगाच काहीतरी पुढे होईल नाही का. पण आपलं म्हणतात ना आत्मविश्वास तो माझा खूप प्रबळ होता की मी करू शकते. आणि त्यात मग सासरे माझ्या वाड्यावरून अपडाऊन करायचे मुलासाठी माझे. जेव्हा मी भरती झाले आणि 1 वर्ष ट्रेनिंगला नागपूरला होते त्यावेळेस सासू सासऱ्यांचं पण फार स्ट्रगल आहे बरं का यामध्ये माझ्या बरोबर. ते रोज 30 किलोमीटर वाड्यावरून खेळला यायचे, खेळला राहायला होते, मुलाला सांभाळायचे. मिस्टर जॉबला जायचे सकाळी, त्याला स्कूलला सोडून, त्याच्यानंतर सासरे यायचे, दुपारी त्याला उतरवायचे आणि मग संध्याकाळी मिस्टर आले की जायचे वाड्याला. त्यामध्ये मी 1 वर्ष म्हणजे असंच माझा गेला की अर्धा लक्ष तिकडे अर्धा इकडे. नागपूरमध्ये जवळजवळ 11 महिने ट्रेनिंग झालं आमचं. त्याच्यानंतर हे आल्याच्या नंतरही तसंच चालू राहिलं की ते यायचे तिकडून, मग मी इकडे ड्युटीला यायचे. ते असंच म्हणजे चालू झालं. ड्युटी करताय ती म्हणजे एक पिंपरी चिंचवड आयुक्तालय विभागात विशेष म्हणून विशेष शाखेमध्ये त्या ठिकाणी इतरत्र तुम्हाला प्राऊड फील कसं वाटतं सगळ्या महिलांमध्ये आणि या ड्रेसमध्ये?
या ड्रेस मध्ये असं म्हणायचं झालं तर मी 2019 पासून विशेष शाखेला आहे. तिथून मला विशेष शाखेवरून नेमणूक मला आळंदीला दिली फील्डवर. पण ते असंही झालं नाही का, सगळ्या गोष्टी जशा मी मागितल्या तशा मला मिळाल्या आणि माऊलींनी मला सगळं दिलंय की त्या आळंदीमध्ये आल्यापासून आज तुमच्यासारखी लोक भेटली बरीचशी, म्हणजे असे ओळखीच्या कुठेही गेल्या ना, नमस्कार मॅडम कशा आहात तुम्ही, हेच फक्त जरी विचारलं ना कुणी तरी असं वाटतं खूप काही कमवलंय आपण याच्या भरोशावर, माझ्या स्वतःच्या ह्याच्यावर ह्याच्या भरोशा, कारण यांनी मला सगळं दिलंय. कुठेही गेले ना तरी आता आळंदीमध्ये आले, इसमें पावर है, याच्यात खूप पावर आहे. क्या बात है, खूप पावर आहे. हे म्हणजे असे एखादी एनर्जी ड्रिंक घेतल्यावर होतं ना, तसं हे घातल्यावर प्राऊड फील होतं. आज महिला दिनानिमित्त विशेष बाब. आणि माझं सगळ्यांना सांगणं की म्हणजे जर कोणा इच्छाशक्ती असेल कोणाला की मला पोलीस व्हायचंय, फक्त त्यांनी स्वतःचा ठाम विचार ठेवला पाहिजे की मला हेच व्हायचंय. कारण आता असे पण लोक आहेत काय ते पोलीस खातं आणि कसं असतं, चांगलं नाही काय नाही, पण नाही केलं ना आपल्या ह्याच्यानी तर खूप खूप म्हणजे खूप छान आहे. या स्ट्रगल मध्ये जीवन जगत असताना सर्वात कठीण प्रसंग असा कुठला आहे तुमच्या जीवनातला खाकी मधला? खाकी मध्ये तुम्हाला असा नाही आलेला, कारण तिने. आणि सर्वात जास्त आनंदी जो क्षण आहे तो कोणता आहे? ही मिळाल्यावर. ते मिळाल्यानंतर तुम्हाला ह्युमन राईट्स अवॉर्ड केव्हा मिळाला? 19 मध्येच मिळालाय. 2001. कशामुळे मिळाला? त्यामध्ये एक आहे ना मनोरुग्ण महिला सापडली होती चाकणमध्ये. तर तिला आहे ना सांभाळण्याची ड्युटी फर्स्ट टाइम मला दिली. मग मी एक दिवस तिचं पूर्ण केअर केली, म्हणजे नाही का तिला काय हवं नको ते पाहिलं. आणि त्यामध्ये माझ्या बरोबर एक ह्युमन राईटच्या रुखसाना शेख म्हणून होत्या. त्या ड्रेस मध्ये असं म्हणायचं झालं तर मी 2019 पासून विशेष शाखेला आहे. तिथून मला विशेष शाखेवरून नेमणूक मला आळंदीला दिली फील्डवर. पण ते असंही झालं नाही का, सगळ्या गोष्टी जशा मी मागितल्या तशा मला मिळाल्या आणि माऊलींनी मला सगळं दिलंय की त्या आळंदीमध्ये आल्यापासून आज तुमच्यासारखी लोक भेटली बरीचशी, म्हणजे असे ओळखीच्या कुठेही गेल्या ना, नमस्कार मॅडम कशा आहात तुम्ही, हेच फक्त जरी विचारलं ना कुणी तरी असं वाटतं खूप काही कमवलंय आपण याच्या भरोशावर, माझ्या स्वतःच्या ह्याच्यावर ह्याच्या भरोशा, कारण यांनी मला सगळं दिलंय. कुठेही गेले ना तरी आता आळंदीमध्ये आले, इसमें पावर है, याच्यात खूप पावर आहे. क्या बात है, खूप पावर आहे. हे म्हणजे असे एखादी एनर्जी ड्रिंक घेतल्यावर होतं ना, तसं हे घातल्यावर प्राऊड फील होतं. आज महिला दिनानिमित्त विशेष बाब. आणि माझं सगळ्यांना सांगणं की म्हणजे जर कोणा इच्छाशक्ती असेल कोणाला की मला पोलीस व्हायचंय, फक्त त्यांनी स्वतःचा ठाम विचार ठेवला पाहिजे की मला हेच व्हायचंय. कारण आता असे पण लोक आहेत काय ते पोलीस खातं आणि कसं असतं, चांगलं नाही काय नाही, पण नाही केलं ना आपल्या ह्याच्यानी तर खूप खूप म्हणजे खूप छान आहे. या स्ट्रगल मध्ये जीवन जगत असताना सर्वात कठीण प्रसंग असा कुठला आहे तुमच्या जीवनातला खाकी मधला? खाकी मध्ये तुम्हाला असा नाही आलेला, कारण तिने. आणि सर्वात जास्त आनंदी जो क्षण आहे तो कोणता आहे? ही मिळाल्यावर. ते मिळाल्यानंतर तुम्हाला ह्युमन राईट्स अवॉर्ड केव्हा मिळाला? 19 मध्येच मिळालाय. 2001. कशामुळे मिळाला? त्यामध्ये एक आहे ना मनोरुग्ण महिला सापडली होती चाकणमध्ये. तर तिला आहे ना सांभाळण्याची ड्युटी फर्स्ट टाइम मला दिली. मग मी एक दिवस तिचं पूर्ण केअर केली, म्हणजे नाही का तिला काय हवं नको ते पाहिलं. आणि त्यामध्ये माझ्या बरोबर एक ह्युमन राईटच्या रुखसाना शेख म्हणून होत्या. आणि त्या आणि आम्ही दोघी बरोबर जायचो, तिला घेऊन जायचो, तिचं ससून मेडिकल वगैरे सगळं केलं. ती लेडीज मनोरुग्ण असून सुद्धा ती माझ्याबरोबर इतकी अटॅच झाली ना की जर माझ्या जागी माझी आता डे नाईट असते तर मी डेला असायची, नाईटला दुसरी गेली लेडीज ती तिला हेच करून घेत नसायची, म्हणजे नाही का तुम्ही जा तिलाच पाठवा. आणि त्याच्या ह्याच्यात मग कंटिन्यू मला तिच्या बरोबर ड्युटी लागली. तिचं सगळं मेडिकल सर्व करून दिला. आम्ही येरोड्याला मनोरुग्ण आहे ना दवाखाना म्हणजे एक विशेष आहे, मनोरुग्णाशी नातं जुळून त्याशी प्रेम व्यवस्थित निर्माण करून त्याला आत्मसात करणं ही फार जीवनातली महत्वपूर्णची भूमिका आहे. कारण पोलीस ही काय काय करू शकतं आज आपण पाहिलंय. आणि या जीवनामध्ये चालू घडीला आता सध्या तुम्ही ज्या महिला आहेत यांना काय संदेश देऊ इच्छिता? माझं सांगणं असं आहे की कुठल्याही फील्ड मध्ये असो की एखादी महिला आहे की तिने असं स्वतःला कमजोर समजू नये की मी काही करेल नाही करेल. आणि इवन
कोणाचा सपोर्ट असो नसो, ती स्वतःशी जर तिने स्वतःला सपोर्ट दिला ना तर ती काहीही करू शकते. मी आज जीवन सगळंच करते, गेम मध्येही जाते, मला वाटेल ते सगळंच करते. म्हणजे मी असं स्वतःला कमजोर नाही समजत की मी हे करू शकत नाही, मी काय. तसं सर्वांनी समजावं की मी काहीही करू शकते आणि जे मला पाहिजे ती मी माझ्या बळावर मिळवू शकते. आज खरंच एक अभिमान वाटला, कारण या ठिकाणी ताईंचं म्हणणं आहे कुठल्याही महिलेने स्वतःला कमकुवत समजू नये. कमकुवत म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीशी धाडसाने लढण्याची ताकद आहे ती स्त्री शक्तीमध्ये आहे. ती जी स्त्री शक्ती आहे ती आपल्या समोर आहे. खूप छान, धन्यवाद, नमस्कार. थँक्यू, तुम्ही मला बोलवल्याबद्दल थँक्यू.